आज ढोले पाटिल क्षेत्रीय कार्यालय पुणे की तरफ से कोरोना महामारी में कार्य करने वाले महाराष्ट्र दलित सेवा संगठन के संस्थापक अध्यक्ष सुभाष सरोदे और उनकी टीम का कोरोना योद्धा पुरस्कार सहायक महापालिका आयुक्त दयानंद सोनकांबले साहिब के हस्ते देकर सम्मान किया गया और 99 इंडिया न्यूज से बातचीत भी की गई। आज या ठिकाणी महाराष्ट्र दलित सेवा संघ संस्थापक अध्यक्ष माननीय सुभाषभाऊ सरोदे व त्यांची सर्व टीम कार्यकर्ते जिल्हाध्यक्ष शहराध्यक्ष महिला कार्यकारिणी यांचा पुणे महानगरपालिकेतर्फे ढोले पाटील रोड सहाय्यक आयुक्त माननीय दयानंद सोनकांबळे साहेब यांनी कोरोना योद्धा म्हणून सन्मानपत्र देऊन त्यांचा मानसन्मान वाढवला। कोरोना काळामध्ये महाराष्ट्र दलित सेवा संघटनेचे सर्व कार्यकर्ते अगदी आपला जीव मुठीमध्ये घेऊन जे कोरोनाने त्रस्त झालेले नागरिक आहेत त्यांच्यासाठी मदतीला अहोरात्र दिवसरात्र पळालेले आहेत। या कोरोनाच्या काळामध्ये महाराष्ट्र दलित सेवा संघातर्फे प्रत्येक माणसाच्या घरी रेशन धान्य वाटप करण्यात आलं। शिवाय झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या महिला ज्या हातावरचं पोट आहे, काचपत्रे वेचत धुणे भांडे करणाऱ्या महिला, त्यांचं कुटुंब अक्षरशः त्यांच्याच पूर्ण जीवावर उदरनिर्वाह त्यांचा होतो। अशांना रोजगार रोजगार नसताना आज महाराष्ट्र दलित सेवा संघाने त्यांना त्यांच्या 2 टाईम जेवणाची व्यवस्था होईल असं प्रत्येक वस्तीमध्ये, मग ते भीमनगर असो, वैदवाडीमधली जुनी म्हाडा असो, समर्थनगर असो, नवीन म्हाडा असो, इंदिरानगर असो, रामटिकडी असो, या सर्व एरियामध्ये त्यांनी 2 वेळचं जेवण पुरवलेलं आहे। एवढं बोलून माझे 2 शब्द संपवतो। जय भीम। सर्वप्रथम सर्वांना माझा जय भीम। आज महाराष्ट्र दलित सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष आमचे भाऊ सरोदे भाऊ सुभाष भाऊ सरोदे, तसेच माझे जिल्हा अध्यक्ष, तसेच पुणे शहर अध्यक्ष आणि सगळे आम्ही, तर आज आम्हाला की आज ढोले पाटील क्षेत्रीय कार्यालयामध्ये जे कोविड युद्ध म्हणून जे आम्ही काम केलं आणि खरोखर मनापासून काम केलं आणि आमचा विचार घेऊन आपले माननीय क्षेत्रीय अधिकारी दयानंद सोनकांबळे सर यांनी आज आम्हाला पुरस्कार दिलेला आहे, सन्मानपत्र देऊन पुरस्कार दिलेला आहे। तर हेच की त्यांनी पाहिलं जवळून आणि खरोखर सरांचं सुद्धा अभिनंदन करते की सरांनी जे जवळून पाहिले की ज्यांनी खरोखर काम केलं। आज सुभाषभाऊंचं महाराष्ट्र अध्यक्ष त्यांनी झोपडपट्टीत जिथं जेवढे आहेत तेवढ्या प्रत्येक लोकांना उपाशी ठेवलं नाही, त्यांच्या घरोघरी जाऊन त्यांना देखभाल, त्यांची प्रत्येक समस्या काय आहे आणि समस्याप्रमाणे त्यांना जे काही लागेल ते त्यांनी पुरवलेलं आहे। तसंच मी सर्वप्रथम वार्ड अधिकारी सरांचंसुद्धा वार्ड साहेबांचं व तसंच माझी पोलीस अधिकारी सगळे यांचंसुद्धा की आभार मानते की त्यांच्याबरोबर त्यांनी आम्हाला संधी दिली की केवढ्यात आम्हाला बी सेवा करायची आम्हाला आवड होती आणि पुरेपूर सगळे लोक रस्त्यावरचे लोक आम्हाला स्वतः म्हणायचे, अरे बाबा असं करून आणि तुम्ही बिंदास पण का फिरायचं नाही। सगळ्यांनी जर विचार केला तर बाकीचं सुरक्षा कशी झाली असती। वेळोवेळी आम्ही लोकांना औषधं पोचवली, वेळोवेळी त्यांचं सर्वे केला, त्यांची टेस्टिंग केली आणि त्यांना आपलं स्वतःचं संरक्षण कसं करायचं, काढा तयार कसा करायचा, काड्यापासून कसं संरक्षण करायचं हे आमचे पोलीस खातं व आणि वार्ड अधिकारी आमचा आणि सुभाष भाऊ हे आम्ही सर्वांनी मिळून एकत्र काम केलं आणि त्या एकत्र कामात खरोखर फायदा झाला। आमच्याकडं मुक्तता झाली, कोरोनाचे पेशंट सापडले नाही का तर सगळ्यांनी विचार केला आपला काय होणार, आम्ही न विचार करता सगळे पुढं जाऊन सगळ्यांनी एकत्र होऊन सगळा म्हणजे कोरोनामुक्त आमच्या वस्तीत तरी आम्ही करून ठेवला। अध्यक्ष महाराष्ट्र दलित सेवा संघटना आज या ठिकाणी कोरोना योद्धा प्रशासन सन्मानपत्र महानगरपालिकेतर्फे दयानंद सोनकांबळे सर यांच्या हातचे देण्यात आलेले। आमचे संस्थापक अध्यक्ष सुभाषभाऊ सरोदे यांच्या नेतृत्वाखाली जे काय आम्ही कोरोना काळामध्ये कार्य केलं त्यांच्यामार्फत आज हे आम्हाला फळ मिळालं आहे। कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे देशामध्ये लॉकडाऊन असल्याने गरीब लोकांच्या हाताला कामधंदा नव्हता,
त्यांची उपासमार होत होती. त्यामुळं संघटनेच्या वतीने बऱ्याचशा स्लम एरियामध्ये म्हणजे भीमनगर असेल, रामटेकडी असेल, वैदवाडी असेल, अनेक ठिकाणी आम्ही किचन योजना चालू केली, मोफत धान्य वाटप केलं आणि हे प्रशासनाला सर्व खरी परिस्थिती माहिती मिळाल्यावर ढोले पाटील क्षेत्रीय कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त दयानंद सोनकांबळे साहेब यांनी मला फोन केला आणि सांगितलं की महाराष्ट्र दलित सेवा संघटनेला की आपण कोविड योद्धा सन्मानपत्र देण्याचा कार्यक्रम घेतलेला आहे, तरी आपण सन्मानपत्र घेऊन जावं. आणि या प्रसंगी आमचे शहराचे अध्यक्ष सुधीरभाऊ शिंदे, आमचे जिल्ह्याचे अध्यक्ष संजय रणदिवे, आमच्या जिल्ह्याच्या अध्यक्षा वैशालीताई शिंदे, आमच्या हडपसर शाखेच्या अध्यक्षा सुनीताबाई धावारे, त्याचप्रमाणे संघटनेचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. आम्हाला कोरोना योद्धा सन्मानपत्र मिळाल्याबद्दल आम्ही प्रशासनाचं आभार व्यक्त करतो आणि 2 शब्द संपवतो.